मोबाईल जरा सायलेंट करा, मध्येच वाजता. नमस्कार. 20 जूनला पोलिसांना अशी बातमी मिळाली होती की म्हैसाळ गावामध्ये 9 डेड बॉडीज आहेत. त्या अनुषंगाने म्हैसाळ गावामध्ये व्हिजिट केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की एका घरामध्ये 3 डेड बॉडीज आणि दुसऱ्या घरामध्ये 6 डेड बॉडीज आहेत. आणि त्यामध्ये काही सुसाईड नोट सापडली होती. त्या सुसाईड नोटच्या आधारे कलम 306 आणि सावकारी अधिनियम याद्वारे 25 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि 19 आरोपींना त्यामध्ये अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की हे मर्डर झालेलं आहे आणि याच्यामध्ये 2 आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातले आहेत. ते 2 आरोपींनी या 9 इसमांचं घातपात केलेला आहे. याच्यामध्ये स्टोरी अशी आहे की घटनेच्या दिवशी ही 2 आरोपी हे सोलापूरवरनं म्हैसाळला आले होते. हे 2 आरोपी या मृतकांच्या अगोदरचे ओळखीचे होते आणि ते म्हैसाळला 19 तारखेला संध्याकाळी आलेले होते. त्यांनी यांच्यासोबत जेवण केलं. जेवण केल्यानंतर तुम्हाला गुप्तधन आम्ही मिळवून देऊ यासाठी यांनी मृतकांना वेगवेगळ्या पूजा करायला लावल्या. त्याच्यामध्ये काही गहू दिले, ते गहू 1100 गहू दिले, ते 1100 गहू 7 वेळा मोजाव्यात आणि अशा प्रकारचे इतरही काही विधी त्यांना करायला लावल्यात. आणि ही विधी सुरू असताना त्यांनी काही विषारी गोळ्या याचं पावडर केलं. त्याचं पावडर करून ते 9 बाटल्यांमध्ये त्याचं लिक्विड केलं आणि ते 9 बाटल्या प्रत्येकाला त्यांनी देऊन ते प्यायला सांगितलं. आणि ते पिल्यानंतर हे अनफॉर्च्युनेटली हे सगळे व्यक्ती हे मयत झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 आरोपी नंतर अटक करण्यात आलेले आहेत. त्यांची पोलीस कस्टडी 7 जुलै आणि 8 जुलैपर्यंत आहे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियम कलम 3 ही कलमवाढसुद्धा करण्यात आलेली आहे. अंधश्रद्धे संदर्भातले काही पुरावे हे तपासादरम्यान पुढे आलेले आहेत आणि काही मुद्देमाल हे तपासामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. पैशाचा व्यवहार अजूनही बँकेकडनं माहिती येणं सुरू आहे. एक्झॅक्ट फिगर अजूनही कळलेली नाही आहे. ते काळ्या रंगाच्या गोळ्या होत्या. त्याचं पावडर करून लिक्विड पाण्यामध्ये टाकून त्याला ते छोट्या बाटलीत ते तयार केलं आणि ते सर्व मृतकांना प्यायला दिलं. ते फॉरेन्सिकचे रिपोर्ट आल्यानंतर कळेल. 4 वर्ष पासून हे मृतक कुटुंब या 2 लोकांच्या संपर्कात आहे. आतापर्यंत तशी काही माहिती पुढे आलेली नाही आहे. ते 307चा गुन्हा दाखल झालेला आहे असं कळतंय, पण त्याचे अजून पेपर्स आमच्याकडे यायचे आहेत. सध्या ते सांगणं काही तेवढी इन्फॉर्मेशन आमच्याकडे नाही. या केसच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी ते गहू मोजायला दिलेले होते. काही नारळ, आम्हाला एक काळ्या रंगाचं नारळ हे जप्त झालेलं आहे. असे काही वस्तू जे अशा प्रॅक्टिसेससाठी वापरले जातात ते काही वस्तू तपासात जप्त करण्यात आलेले आहेत. नाही, अजूनही एक्झॅक्ट अमाऊंट अजूनही कळलेली नाही. बँक डिटेल्स अजूनही यायचे आहेत. काही बँकेचे डिटेल्स आलेले आहेत, इतर बँकेचे डिटेल्स अजूनही यायचे आहेत.
मानसिकाने इतकं टोकाचं पाऊल हार्ट अटॅक घेऊन लोकांना आलेलं इतकं मोठं करण्यात त्याचं काय बेसिकली पैसे यांनी अगोदर दिलेले होते मांत्रिकांना वेळोवेळी, आणि ते पैसे यांनी कुठून तरी व्याज घेऊनच दिलेले होते, हे तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि पैसे देऊन बरेच दिवस झालेले होते, पण काही गुप्तधन किंवा ते पैसे मिळत नसल्यामुळे मृतक जे आहेत ते या मांत्रिक आणि ते दुसऱ्या या दोघांच्या मागे होते की आमचे पैसे आणि गुप्तधन अजून आम्हाला मिळालेले नाही. तर ते प्रायमा फेसी ते कारण वाटतंय हे कृत्य करायचं. चिठ्ठ्या प्रथमदर्शनी असं दिसतंय की त्या चिठ्ठ्या मृतकांनीच लिहिलेल्या आहेत, पण जेव्हापर्यंत फिंगरप्रिंट एक्सपर्टचा आम्हाला अभिप्राय येत नाही ते आम्ही कन्फर्म सांगू शकणार नाही. अजून तसं काही पुढे आलेलं नाही. नाही, ती माहिती घेणं सुरू आहे. अब्बास तिथे आपल्या बहिणीसोबत राहत होता. तो काही ही घटना घडल्यानंतर तो काही आपल्या घरी गेलेला नव्हता. तो तिथे आपल्या बहिणीसोबत राहत होता आणि ते बहीण सुद्धा सध्या तरी ते फरार आहे. बरोबर आहे. प्रत्येकांना टेरेसवर बोलवलं आणि मग एक एक करून खाली पाठवून मग ते काहीतरी बोलून की आता तुम्ही हे विष घ्या, विष नाही, तुम्ही आता हे बाटलीतलं तुम्ही लिक्विड घ्या आणि तुम्ही या रूममध्ये तुम्ही शांततेत डोळे बंद करून तुम्ही बसा, अशा प्रकारे त्यांना सांगून ॲडमिनिस्टर केलेलं आहे असं प्रायमरी फेसी दिसतंय. आता तरी असं वाटतंय की या सर्वांना माहीत होतं की हे मांत्रिक सोबत संबंधित आहेत. प्रायमा फेसी मी जे म्हटलं, जे सावकारी आणि 306 चे सेक्शन आणि अॅट्रॉसिटीचे जे सेक्शन्स लागलेले आहेत ते सेक्शन्स अजूनही केसमध्ये ॲप्लिकेबल आहेत. तर पैसे घेतले गेलेले आहेत हे प्रायमा फेसी निष्पन्न झालेलं आहे, म्हणून सावकारीचे कलम काही अजून कमी करण्यात आलेले नाही आहेत. इतर जे कलम आहेत ते आम्ही तपासात निष्पन्न करून कमी केले पाहिजेत की वाढवले पाहिजेत हे आम्ही तपासामध्ये निष्पन्न करणार आणि तशा पद्धतीने प्रत्येक आरोपीच्या विरोधात जे पुरावे आहेत त्या अनुषंगाने न्यायालयात दोषारोप दाखल करणार. मी काय म्हटलं की ज्या आरोपींच्या विरोधात पुरावे आहेत, ज्या कलमां संदर्भातले पुरावे आहेत त्यांच्या विरोधात दोषारोप दाखल होईल. ज्यांचं जर असं पुढे लक्षात आलं की कुठल्या आरोपीचं कुठलाही रोल नाही तर त्यांना रीतसर कायदेशीररित्या डिस्चार्ज करण्यात येईल. परत एकदा नाही, तसं काही निष्पन्न झालेलं नाहीये. नाही, काय चहा वगैरे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. नाही, नारळ वगैरे असं काही आमच्या तपासात तरी नाही. असं आम्हाला ते अजून कन्फर्म नाही आहे, त्याचे पुरावे अजून काही मिळालेले नाही. तसे काही पुरावे मिळालेले नाही. काही वस्तू घरातनं आम्ही जप्त केलेले आहेत, त्याला आता कोलॅबरेट करायचं काम सुरू आहे. नाही, असं काही नाही, असं काही एव्हिडन्स नाही. नो.
नाही, आम्ही त्यांचा जबाब घेऊ आणि त्याच्यामध्ये जे काही आम्हाला योग्य वाटेल ते आम्ही त्याचा वापर करू. जेसीबी घेण्यासाठी पण त्यांनी कोणाकडे मध्यस्थ होता तो मंगळाचा त्याला आणून देणार होता असा एक होता. वर्कआउट करू. सी काय याच्यामध्ये बरेचसे थिअरीज पुढे येत आहेत. तर याच्यामध्ये बऱ्याचशा थिअरीज पुढे येत आहेत, बऱ्याचशा इन्फॉर्मेशन्स पुढे येत आहेत. पोलीस प्रत्येक इन्फॉर्मेशनवर आम्ही वर्कआउट करतो आहे आणि जी इन्फॉर्मेशन खरी असेल त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आणि शक्यता नाकारता येत नाही. हां, प्रश्न काय? नाही, जो आरोपी आहे त्यांना रितसर अटक करण्यात येईल. असं कोणी फिरत आहे असं म्हणजे आम्ही पण डॉक्टरांच्या अभिप्रायानुसारच आम्ही काम करतोय. तो आरोपी आहे त्या आरोपीला रितसर अटक करण्यात येईल. बेड रेस्ट दिलेलं आहे कोविडमुळे, याच्यामध्ये बेड रेस्ट दिलेली आहे. आमच्या इन्फॉर्मेशन प्रमाणे बेड रेस्ट ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आम्ही त्या व्यक्तीला अटक करणार. आणि याच्यामध्ये एक फक्त सांगायचं राहिलं की जे मांत्रिकचं जे घरझडती जी घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक डोळ्याचं नारळ, धागा बांधलेला एक नारळ आणि पांढऱ्या कवड्या, 2 सुसाईड नोटच्या झेरॉक्स कॉपीज आणि पोपट बनमोरे याच्या नावाचे कोरे चेक्स हे सुद्धा या मांत्रिकाच्या घरून सोलापूरवरून. ते आता तपासात बघू. कसं आहे की आता त्याला वेळ जाईल. आता अगोदर हे मर्डर आहे कशा पद्धतीने झालेलं आहे ते निष्पन्न करणं गरजेचं होतं. आम्ही आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून याच्यामध्ये शिक्षा होण्यासाठी जे काही केलं पाहिजे, मग ते फास्ट ट्रॅक कोर्ट असू दे, फास्ट ट्रॅक केस चालली पाहिजे किंवा स्पेशल पीपी नेमले पाहिजेत, ते जे काही उपाययोजना केली पाहिजे ते सगळे आम्ही याच्यामध्ये करणार आहोत. ही सुसाईड नोट काही दिवसापूर्वीच लिहून घेतली गेलेली आहे असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. नाही, ते आता तो तपासाचा भाग आहे. आम्ही आरोपीपर्यंत कसं पोहोचलो तो आम्ही इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे.